मरायला लागला इकडे गेला झालं पुराणा. स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तर पाहू शकता भरपूर सारा पाऊस पडला रात्री आणि आता पण पाऊस पडतोय. तर चला मित्रांनो शेताकडे चाललो आपण. तर तुम्हाला आमच्याकडे कसा पाऊस पडतो, आमच्याकडे पावसाचं प्रमाण किती, सह्याद्रीमध्ये किती मिलीमीटर पाऊस पडतोय हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल. किती पूर आलाय आणि किती पुलावरतून पाणी आहे, तसेच आमच्या डोंगरावरचे धबधबे पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटतील. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. चला जाऊयात, तुम्हाला पाणी दाखवतो किती पाऊस पडलाय. तर सह्याद्री पर्वतरांग म्हटली की खूपच जोराचा पाऊस असतो आणि खूपच मोठा पाऊस असतो. हे बघा जाम जोराचा पाऊस आलाय, जाम जोराचं पाणी आहे बघा, किती मोठमोठे टिवे पडतात आणि खूपच पाऊस पडलाय. रात्रीपासून पडत असणाऱ्या पावसामुळं आपल्या शेताकडे भरपूर सारा पूर आलाय बघा. ही दाथर आहे म्हणजे सांडव आहे पाण्याचा, तो खूप भरून चाललाय. याच्यावरतूनच आपण उतारा करून आलोय. इकडं वावर बघू शकता तुम्ही, संपूर्ण वावर भरून गेले आणि हा आपल्या शेताला लगत असलेला छोटासा धबधबा आहे. छोटासाच आहे पण दिसायला एकदम सुंदर आणि एकदम स्वच्छ निर्मळ पाणी त्याचं चाललं बघा. गवत वाढले आणि एकदम भारी असं फोटोशूट करायला एकदम भारी असा धबधबा आहे. शेतामध्ये असणारा हा छोटासा धबधबा आहे मित्रांनो. हा धबधबा कसा आहे नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो. बघा मस्तपैकी उंचवरून पडतो. हे आपलंच शेत आहे सगळं, आपल्या वावरामधनं हे सांडाचं पाणी खाली येते, त्यातला हा धबधबा चालतो आहे. तर दरवर्षी याचे फोटोशूट व्हिडिओ असतात मित्रांनो. खूप छान धबधबा आहे आणि मस्त आहे. आपल्या वावराच्या बाजूला जी ढुबी आहे, आपलं जे वरती शेत आहे तिथं हा आपला छोटासा धबधबा आहे. 2 दिवसापासून जोराचाच पाऊस चालू झाला आहे, त्याच्यामुळं भरपूर सारं पाणी आलं आहे वळाला. तुमच्याकडे पण हा पाणी पडतोय का नक्की कॉमेंट करून सांगा. आणि सह्याद्रीमध्ये मित्रांनो खूप जोराचा सध्या पाऊस चालू आहे. भंडारदरा धरण आपलं भरायच्या याच्यात आहे, म्हणजे भरलं असतं पण ते स्पिल वगैरे सोडल्यामुळं आता भरलं नाही पाणी. तर खूप भारी सह्याद्रीचा नजारा आता सध्या. जिकडे तिकडे बघाल तिकडे एक धबधबेच आपल्याला दिसतात. एकदम सगळे धबधबे ओसंडून वावरले मित्रांनो. तर चला मित्रांनो शेताकडून आपण आता आलोय घरी. गावामध्ये एंट्री करताना भरपूर सारा पाऊस चालू आहे. आता इकडनं आपण स्टँडकडनं गावामध्ये एंट्री करू राहिले, तिकडनं आलो आपण. तर बघा हे आमचं सुंदर असं गाव, कौलारू घरं, आता थोडीशी बिल्डिंग तयार झाल्यात आणि गावाचं ही ग्रामपंचायत समोरील आपला हा इकडं घरी जाणारा रस्ता आणि हे सभा मंडप आणि इथं देवीचं आणि आपल्या हनुमानाचं मंदिर आहे मित्रांनो. गावात आल्याला आपल्याला ह्या 2 गोष्टींचं एकदम चांगल्या पद्धतीने दर्शन घडतं. गावाच्या आतमध्ये प्रवेश करायच्या अगोदरच आपल्याला इथं देवीचं मंदिर आहे, हे बाजूला आहे आपलं हनुमानाचं मंदिर म्हणजे बजरंग बलीचं मंदिर मित्रांनो. भरपूर सारा पाऊस चालू आहे. ही आपली बजरंग बलीचं मूर्ती, हे मंदिर. तर तिथून आपण घरी चाललो. तो घराच्या पाठीमागं जो नजारा आहे तो नजारा तुम्हाला दाखवायला घेऊन चाललोय मित्रांनो. सध्या आपण इथं घराच्या पाठीमागच हे झुरीला पाणी, जर तुम्ही पाहिलं तर खूपच पाणी आहे झुरीला. याच्यावरून तुम्हाला कळत असेल पाऊस किती पडलाय, किती मिलीमीटर पाऊस पडला असेल. हे समोरचे धबधबे आणि हा आपला धबधबे पाटाचा गाडा असेल, सुळकोणी असेल. तर इथं बघा आपल्या सागर शेठची टॉर्लीची चाका पार बुडाली. इथं उभे दोंड्याला एवढा पूर आलाय आणि भरपूरच सगळं हे 2-4 वावरं सगळे एकत्र झालेत, कारण एवढं गिरनळलेली. तुम्ही पाहत असाल धबधब्याला किती पाणी. मरायला लागला इकडे गेला झालं पुराणा. तर पाहाल तर जिकडे तिकडे पाणी दिसतंय मित्रांनो. आज जवळजवळ 2 महिने झाला आमच्याकडे पाऊस पडतोय. कधीच असं ऊन पडलं नाही. दररोज पाऊस पडतोय मित्रांनो, थोडा का होईना पण दररोज पाऊस. कालपासून तर हा पाऊस उघडलाच नाही, इतका पाऊस आहे. हे बघा सगळं इथं घराच्या पाठीमागं जो आपला पूल आहे हापशाकडे जाण्याचा, बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. त्या पुलावरतून पाणी आहे बघा. ह्या 3 मोऱ्यांमध्ये पाणी मावत नाही आणि त्या पुलाच्या वरतून हे पाणी पडतंय.
असं पाणी मित्रांनो आपल्याकडं भरपूर सारा पाऊस झालाय. तुमच्याकडे पाऊस झाला की नाही नक्की कॉमेंट करून सांगा. असा हा पुराचा व्हिडिओ सागर शेट होता असा पाऊस आहे बघा. असं पुलावरून पाणी आपण पुला आलाय आता. लय खर गेलाय पाण्याने. अजून चालाय. छत्री पकडली. तुमच्याकडे आहे का नाही असं पाणी कॉमेंट करून सांगा. हे बघा आपला पूल आहे. त्या पुलावरून नाही पाणी. हे बघा मागं सगळं पाणीच पाणी. हे बेकाराचा पाऊस मागं गाव आहे. लय बेकार लय गारटलो. वारा पाऊस. चला जाऊयात घरी आता.